नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा परभणी जिल्ह्याअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत किंवा राष्ट्रीय आरोग्य विभागाअंतर्गत ही पदभरती करण्यात येत आहे। या पदभरतीमध्ये तुम्हाला 11 महिने 29 दिवसासाठी पदभरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केली जाणार आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। ती कुठली पदे आपण सविस्तरपणे इथे पाहून घेणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि दररोजच्या जॉब अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला व्हिडिओला सुरू करू। तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी परभणी अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे। 11 महिने 29 दिवस म्हणजे 1 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही पदभरती करण्यात येणार आहे। त्याच्यामधील वेगवेगळ्या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत। त्यामधील पहिलं पद असणार आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणजेच RNTCP। एकूण पद 1 भरून घेतलं जात आहे। ओपन उमेदवारी ते फॉर्म भरणार आहे। पदस्थापनेचे ठिकाण म्हणजे DTO असणार आहे। शैक्षणिक अर्हता तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ अशा प्रकारे तुम्हाला ते एज्युकेशन लागणार आहे। आणि तुम्हाला दरमहा एकत्रित मानधन म्हणजेच पगार तुम्हाला 35,000 रुपये पर महिन्याला इथे विद्यार्थी मित्रांनो दिलं जाणार आहे। अर्ज सादर करण्याचा पत्ता तुम्हाला शेवटी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे मेडिकल ऑफिसर आयुष PC। 1 पद इथे भरून घेतलं जात आहे। ओपन उमेदवारासाठी इथे 1 पद असणार आहे। पदस्थापनेचे ठिकाण म्हणजे पोस्टिंग तुमची DH असणार आहे। एज्युकेशन म्हणजे तुमचे PG उन्हानी रजिस्ट्रेशन रिन्युअल कंपल्सरी असणार आहे। 30,000 रुपये दरमहा इथे पेमेंट तुम्हाला पाहायला भेटेल। तिसरं पद असणार आहे ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट असणार आहे। एकूण 2 पदे मित्रांनो इथे तुम्हाला पाहायला भेटेल। SC आणि ओपन उमेदवारासाठी इथे 2 जागा आहेत। पदस्थापनेचे ठिकाण DH असंच असणार आहे। डिग्री इन ऑडिओलॉजी मध्ये तुमचं शिक्षण लागणार आहे। 25,000 रुपये तुम्हाला पर महिना इथे पगार पाहायला भेटेल। त्यानंतर चौथं पद असणार आहे स्टाफ नर्स फिमेल साठी हे पद असणार आहे। एकूण 10 जागा इथे भरून घेतल्या जात आहेत। त्याच्यामध्ये NTB साठी 1 पद आहे, NTD साठी 1, SCBC साठी 1 आणि ओपन साठी 7 अशा प्रकारे इथे 10 पदे मित्रांनो स्टाफ नर्स फिमेल ची भरून घेतली जात आहेत। तुम्हाला पदस्थापनेचे ठिकाण DH SDH RH आणि PHC अशा प्रकारे 4 ठिकाणी तुमच्या इथे पदस्थापना केली जाणार आहे। एज्युकेशन मध्ये तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग लागणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे। 20,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे पेमेंट मित्रांनो पाहायला भेटेल। त्यानंतर 5व्या क्रमांकाचं पद असणार आहे स्टाफ नर्स मेलचं हे पद असणार आहे। एकूण 1 पद इथे रिक्त असणार आहे। ओपन विद्यार्थी इथे फॉर्म भरायचा आहे। पदस्थापनेचे ठिकाण DH SDH RH आणि PHC असे हे ठिकाण असणार आहे। एज्युकेशन मध्ये तुम्हाला GNM BSc नर्सिंग MNC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे कंपल्सरी असणार आहे। 20,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे पेमेंट पाहायला भेटेल। फक्त शासकीय अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे स्टाफ नर्स आणि बाकीच्या सर्व पदांसाठी। आणि तुम्हाला पत्ता जो असणार आहे NHM म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन मध्ये 2रा मजला जिल्हा परिषद नवीन बिल्डिंग स्टेडियम जवळ परभणी इथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। हा पत्ता असणार आहे सर्व उमेदवारांसाठी। आणि एक्सपिरियन्स मध्ये तुम्हाला शासकीय एक्सपिरियन्स इथे लागणार आहे। असेल तर लावायचं, नसेल तर काही हरकत असणार नाही। त्यानंतर 6वं क्रमांकाचं पद आहे ज्युनियर इंजिनियर। 1 पद इथे असणार आहे। SC विद्यार्थ्यांसाठी 1 पद आहे। NHN ऑफिस परभणी हा पोस्टिंग पत्ता असणार आहे। तुम्हाला डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये लागणार आहे आणि 25,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला पाहायला भेटेल मित्रांनो। 7वं पद असणार आहे लॅब टेक्निशियनचे 7वं पद असणार आहे। 1च पद मित्रांनो इथे भरून घेतलं जात आहे। SCBC उमेदवार इथे फॉर्म भरायचा आहे। पदस्थापनेचे ठिकाण ITSP NHM परभणी हा पत्ता असणार आहे। DMLT एज्युकेशन लागणार आहे। 17,000 तुम्हाला दर महिन्याला इथे पेमेंट पाहायला भेटेल मित्रांनो। एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स सर्व माहिती इथे तुम्हाला सांगितलेली आहे। 8व्या क्रमांकाचं पद आहे फिजिओथेरपिस्ट। एकूण 2 पदे इथे मित्रांनो भरून घेतल्या जात आहेत। SC आणि ST उमेदवार 2 पदे इथे असणार आहेत। पदस्थापनेचे ठिकाण DH SDH RH अदर डिपार्टमेंट मध्ये कुठेही तुमच्या पदभरती केली जाऊ शकते। ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी मध्ये तुमचं एज्युकेशन असणार आहे। 20,000 तुम्हाला दर महिन्याला पेमेंट इथे पाहायला भेटेल। त्यानंतर 9व्या क्रमांकाचं पद असणार आहे पॅरामेडिकल वर्कर म्हणजेच PMW असणार आहे। एकूण 1च पद इथे भरून घेतलं जात आहे। SC साठी हे पद असणार आहे। तालुका हेल्थ ऑफिसवर तुमची इथे पोस्टिंग केली जाणार आहे। 12वी प्लस MPW सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे। 17,000 तुम्हाला दर महिन्याला पेमेंट इथे मित्रांनो पाहायला भेटेल।
त्यानंतरचं पद आहे डेंटल सर्जनचं हे पद असणार आहे. एकूण 4 पदे भरून घेतली जात आहेत. SC साठी 1, VJA साठी 1, SCBC साठी 1 आणि AWS अशा प्रकारे 4 पदे इथे भरून घेतल्या जाणार आहेत. पदस्थापनेचे ठिकाण BH, SLH आणि RH असं पदस्थापनेचं ठिकाण असणार आहे. एज्युकेशनमध्ये तुम्हाला MDS किंवा BDS असं लागणार आहे. 30,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला पेमेंट इथे पाहायला भेटेल. अनुभव आणि एक्सपिरियन्स पत्ता तोच असणार आहे. 11व्या क्रमांकाचं पद असणार आहे मित्रांनो काउन्सिलरचं हे पद आहे. 3 जागा इथे भरून घेतल्या जात आहेत. त्याच्यामध्ये OBC साठी 1, SCBC साठी 1, EWS साठी 1 अशा प्रकारे 3 जागा. पदस्थापनेचं ठिकाण NPCBWHRH हे ठिकाण असणार आहे. एज्युकेशनमध्ये तुम्हाला MSW लागणार आहे. 20,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे पेमेंट पाहायला भेटेल. 12व्या क्रमांकाचं पद आहे मेडिकल ऑफिसर RBSKEMO. एकच पद इथे भरून घेतलं जात आहे. SC विद्यार्थी हा फॉर्म भरेल. पदस्थापनेचे ठिकाण DH, SLH, RH आणि ब्लॉक अशा प्रकारे असणार आहे. एज्युकेशन तुम्हाला BAMS आणि त्यासोबत रजिस्ट्रेशन रिन्युअल कंपल्सरी असणार आहे. 28,000 तुम्हाला दर महिन्याला पेमेंट इथे पाहायला मिळेल. 13वं पद आहे सुपरवायझर STS चे पद आहे. 1 जागा भरून घेतली जात आहे. ST उमेदवार इथे फॉर्म भरतील. तालुका हेल्थ ऑफिस हे तुम्हाला पदस्थापनेचं ठिकाण असणार आहे. एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्किल मराठी 30 शब्द पर मिनिट, इंग्लिशमध्ये 40 शब्द पर मिनिट विथ MSc अशा प्रकारे तुम्हाला इथे एज्युकेशन लागणार आहे. 20,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे पाहायला भेटेल. नंतरचं पद आहे मेडिकल ऑफिसर RBSKELMO चे पद आहे. 2 पदे मित्रांनो ते भरून घेतल्या जात आहेत. ST आणि OBC उमेदवार इथे फॉर्म भरेल. पदस्थापनेच्या ठिकाणमध्ये DH, SLH, RH ब्लॉक हे पदस्थापनेचं ठिकाण असणार आहे. BAMS तुम्हाला इथे एज्युकेशन लागणार आहे. त्यासोबत तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे. 28,000 रुपये तुम्हाला दर महिना इथे पेमेंट दिलं जाणार आहे. नंतरचं पद आहे मेडिकल ऑफिसर आयुष UG. 1 पद मित्रांनो भरून घेतलं जात आहे. ओपन विद्यार्थी इथे फॉर्म भरेल. DH हे पदस्थापने ठिकाण असणार आहे. BHMS रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे. 28,000 तुम्हाला दर महिन्याला पेमेंट इथे पाहायला मिळेल. त्यानंतर आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट PHS चे पद आहे. 3 पद मित्रांनो भरून घेतल्या जात आहेत. OBC, SCBC, EWS प्रत्येकी 1 पद असं असणार आहे. पदस्थापनेचे ठिकाण ब्लॉक अशा प्रकारे असणार आहे. आणि तुम्हाला एज्युकेशनमध्ये एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ असं लागणार आहे. 35,000 तुम्हाला दर महिन्याला इथे पेमेंट पाहायला भेटेल मित्रांनो. त्यानंतर आहे 17व्या क्रमांकाचं पद ब्लॉक फॅसिलिटेटरचं हे पद असणार आहे. 1 पद इथे मित्रांनो भरून घेतलं जात आहे. ओपन फिमेल विद्यार्थी इथे फॉर्म भरेल. पदस्थापनेचं ठिकाण असणार आहे NHM आणि त्यासोबत तुम्हाला एज्युकेशनमध्ये एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्किल मराठीचे 30 शब्द पर मिनिट आणि इंग्लिशचे 40 शब्द पर मिनिट त्यासोबत तुम्हाला MSc सर्टिफिकेट इथे लागणार आहे. 7,500 रुपये पर मंथ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पेमेंट मिळणार आहे. अशा प्रकारची सर्व या पदभरतीबद्दल जाहिरात पगार सर्व माहिती आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहे. त्यानंतर अटी व शर्ती. अटी व शर्ती मित्रांनो तुम्हाला या सर्व PDF मध्ये पाहून घ्यायचे आहेत. PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ही सविस्तर माहिती पाहत बसल्यानंतर आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. आणि मित्रांनो ऑफलाईन PDF ची फॉर्म कसा भरायचा आहे तो PDF ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून तुम्ही ऑफलाईन फॉर्म डाउनलोड करून भरायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो परभणी जिल्हा परिषदमध्ये ही जाहिरात निघालेली आहे. सर्व पदे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर रेग्युलर जॉब अपडेट तुम्हाला रेग्युलर पाहायला मिळतील. तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.